श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आईला असला स्क्रीन टच मोबाईल घेतलेला आहे। खूप दिवसापासून घ्यायचं असं चाललं होतं आणि फायनली आज तो दिवस आलेला आहे। हा मोबाईल कोल्हापुरात घेतलेला आहे। बहीण आणि तिचे मिस्टर दोघेजण गेलेले आईसोबत, कारण आईने मध्ये एक साधा आपला कीपॅडचा फोन घेतलेला होता 2000 रुपयाचा, पण तो अजिबात हँडसेट त्यांनी चांगला दिलेला नाही। वयस्कर लोक बघितली की फसवाफसवीचा प्रकार जो होतो तोच त्यांच्यासोबत झालेला होता। मोबाईल आणला पण आणून काहीही त्याचा उपयोग झाला नाही। आणला तसाच तो पडलेला आहे। त्यामुळं 1800 का 1900 रुपये तिनं दिलेले होते, पण तो मोबाईल पूर्णच हँडसेट तो खराब लागला। म्हणजे अशी पण लोक अजून पण आहेत की वयस्कर लोक ज्यांना काही कळत नाही तर त्यांना फसवायचं काम ते करत असतात। म्हणून मग आता ह्यावेळी म्हटलं तू मोबाईल घेऊ नको आणि आम्हीच येतो आणि मग मोबाईल घेऊया। मग आमचे जे भाऊजी आहे त्यांच्या मित्राचं दुकान आहे कोल्हापूरमध्ये, तर तिथून हा फोन घेतलेला आहे। 12,000 ते 12,500 रुपये बसलेले आहेत। सॅमसंगचा आहे, खूप छान हँडसेट आहे। तिला देवाची गाणी वगैरे ऐकायला किंवा कथा ऐकायला खूप आवडतात आणि असा आपला मोबाईल मोठा असला की त्याच्यावर आपण काही ऐकू शकतो किंवा बघूसुद्धा शकतो। कसं होतं, सगळं तिला म्हणजे ऐकायला वगैरे देवाचं आवडतं, पण वाचता येत नसल्यामुळे थोडंसं अवघड होतं। कोणीतरी वाचून दाखवल्याशिवाय तिला काही कळत नाही। म्हणून हा मोबाईल घेऊन दिलेला आहे। आता मोबाईलमध्ये एखादी कथा असेल किंवा आरत्या वगैरे असतात त्यासुद्धा डाउनलोड करून ठेवल्या तरी पण त्यांना म्हणजे लावता येतात। आरत्यासुद्धा तिला येत नाही, कुणाला तर बोलवून वगैरे ती आरती करत असते। आणि आम्ही संध्याकाळी गेलेलो नंदवाळला, प्रति पंढरपूर म्हणतात। यांच्या गावापासून खूप जवळ आहे नंदवाळ, आणि जायला आम्हाला खूपच वेळ झालेला। जाणार होतो आम्ही भीमाशंकर, परत त्यांच्या इथे जवळच कात्यायनीचं पण मंदिर खूप छान आहे, पण अंधार पडल्यामुळे ते काही झालंच नाही। असं म्हणतात बघा, आषाढी एकादशीला म्हणजे स्वतः पांडुरंग इथं म्हणजे येतात, दुपारपर्यंत इथं म्हणजे ते राहतात आणि तिथनं पुढं मग पंढरपूरला जातात, अशी आख्यायिका आहे। इतर वेळी गर्दी नसते, पण आषाढी एकादशी किंवा एकादश असते त्यावेळी खूप गर्दी असते। आणि इथं भजनाचा कार्यक्रम चालू होता। सिटी लेवलचं वातावरण आणि खेडेगावातलं वातावरण खूप छान वाटतं बघा। खेडेगावातलं वातावरण, सिटीमध्ये असला काही म्हणजे भजनाचा वगैरे जास्त प्रकार काही नसतो। विठ्ठल रुक्मिणी जसं पंढरपुरामध्ये मूर्ती आहे तशीच मूर्ती आहे। पांडुरंगाचं एक वैशिष्ट्य आहे की त्याच्या पायाला आपण हात लावून दर्शन घेऊ शकतो। कुठल्याही देवाला पायाला हात लावायला किंवा जवळ जायला म्हणजे परवानगी नाही, पण पंढरपुरामध्ये सुद्धा आपण अगदी पायाला हात लावून दर्शन घेऊ शकतो। आणि खूप जुनं बांधकाम आहे हे, पण एकदम जुनं बांधकाम आणि दगडी बांधकाम आहे सगळं। खूप दिवस झालं मी सारखं बहिणीकडे येते त्यावेळेपासून म्हणते की जायचं, पण आज तो योग आला। गडबडीत येतो आणि गडबडीत जातो। कधी तरच म्हणजे असं एक शक्यतो आम्ही कधी वस्तीला राहत नाही, कधी तरच राहतो। कोणत्या तरी कारणास्तवच माणूस येतं आणि मग त्या कारणास्तव आल्यामुळे कार्यक्रम आलेला असतो, त्यामुळं कुठंही जायला यायला होत नाही। आणि पंढरपुरामध्ये कसं वरती असं म्हणजे त्याने रांगेसाठी हे केलेलं आहे, तसंच इथं पण रांगेसाठी त्यांनी केलेलं आहे। रांगोळीसुद्धा खूप छान काढलेली आहे। चला तर मैत्रिणींनो, विठ्ठल मंदिराचं नंदवाळच्या मी तुम्हाला दर्शन दिलेलं आहे विठ्ठल रुक्मिणीचं। मला तर खेडेगावातलं वातावरण खूप आवडतं, शांत समाधान अगदी म्हणजे कसलंही कोणतंही हे नसतं बघा। आणि खेडेगावात खूप आपुलकी प्रेम म्हणजे विचारपूस सगळी एकमेकाची करतात। तसं सिटी लेवलला कोण कोणाच्या घरात मरून जरी पडलं तरीसुद्धा कोण बघत नाही। त्यानंतर आम्ही आलेलो शेतामध्ये, बहिणीच्या ज्या नंदुबाई आहेत त्यांनी जेवण बनवलेलं होतं आमच्यासाठी। काजू पनीरची भाजी होती, चपात्या, भात, मसाले भात आणि आमटी वगैरे असं सांडगे असं म्हणजे मेनू होता। खूप छान झालेला स्वयंपाक, आणि सगळा स्वयंपाक हा चुलीवर बनवला आणि बहिणीच्या मिस्टरांनीच सगळी भाजी भात वगैरे बनवलेला होता। काय केलं आम्ही चालू, कसं वाटाले?
खूप आनंद वालाय मला तुम्ही चाललंय. आम्ही चाललोय म्हणून आनंद वालाय. मस्त. आता बोलव मग परत सांगतो. हे चल राहिना झाल्यास मग मला आनंद झाला. बरं आली चल जाऊ तर 7 वाजत. तुला कसं वाटायलंय? छान वाटलं गावाला चाललंय लेकी सोडून. बघ ती छान वाटायले म्हणाले. चला. आणि बहिणीच्या गावातनं आल्यानंतर मी आणि आई आलो रंकाळ्यावर. रंकाळ स्टँडवरून मग अंबाबाई मंदिरला गेलो. अंबाबाईचं दर्शन घेतल्याशिवाय काय जाऊ वाटत नाही. मग दोघींनी पण दर्शन घेतलं. मुखदर्शनच घेतलं. रांगेने काही दर्शन घेतलं नाही कारण खूप वेळ झालेला. जवळजवळ संध्याकाळचे 6 वाजलेले. श्री काय आमच्यासोबत आला नाही. तो तिथेच थांबला. तो स्टँडवरच थांबला आणि तो म्हणला की तुम्ही जाऊन दर्शन घेऊन या, तोपर्यंत मी इथंच थांबतो. त्याला त्या सगळ्या बॅगा वगैरे घेऊन चालायला नको वाटत होतं. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आजचा छोटासा ब्लॉग होता. कसा वाटला काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ.